आता संसाराच्या नावे घालून या शून्य संसार महाराज नाताळला, त्याग केला महाराज संसाराचा आणि डोंगरावरती जाऊन भजन करू लागले. तुकोबरायांची पत्नी तुकोबरायांकडे गेली. अहो तुकोबा, घरी मुले बाळे उपाशी आहे आणि तुम्ही विठोबाचं भजन करतात, थोडासा विचार करा ना. तुकोबराय सांगतात, माझा विचारच भगवंत आहे, मला विचार करण्याची गरज नाही, करता करविता तोच आहे, मला विचार करण्याची गरज नाही. म्हणून बरेचसे लोक मरतावेस म्हणतात, मी गेल्यानंतर माझ्या मुलाचं कसं होईल. मग आयुष्य घातलं तुकोबरायांचं चरित्र ऐकता ऐकता, तरीही मी गेल्यावर कसं होईल असं म्हणल्यानंतर आपला कीर्तन आणि संतांचं भजन ऐकून उपयोग तरी काय. महाराज काय म्हणतात, ज्ञानोबाराय महाराज एवढ्या लहान वयात ज्ञानोबारायांना काय गरज होती समाधी घेण्याची. महाराज हा नाचका कुसका शरीर रूपी देह आहे ना महाराज, हे एक दिवस दुःखाला कारणीभूत ठरतं. महाराज हे संतांच्या लक्षात आलंय म्हणून संत देवाला सांगतात, देवा आमच्याकडे काहीच नाही. महाराज संसार आणि परमार्थ यातला फरक सांगेल. 100 पोराचा बाप धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. महाराज एक सुद्धा मुलगा अग्निडाग देण्यासाठी नव्हता. काय करायचं 100 मुलाचं. मग याही पलीकडे आम्हाला परमार्थ ही सांगा. अरे ज्या तुकोबरायांनी संसार नाथाळलाय, ज्या तुकोबरायांनी बसण्यासाठी पोतं सुद्धा घरातलं आणलं नाही, अशा तुकोबरायला देण्यासाठी देव आलाय. महाराज हा परमार्थ आहे. महाराज म्हणून परमार्थ आणि संसार यातला फरक ज्याला कळतो ना, त्याला महाराज सुख मिळतंय. तुकोबरायांनी नेण्यासाठी भगवान परमात्मा येतो. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, आकळी त्या काळा माझी अद्भुत वर्तिले, आकळ्या काळा माझी अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, मानव देह घेऊन या निजधामा गेले. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवाला सोयरा. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवाला सोयरा. काय तुकोबरायांची परिभाषा आहे. महाराज अंगावरती शहारे उमटतात, मानव देह घेऊन निजधामा गेले. काय तुकोबरायांचा अधिकार आहे. महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अरे देव नेण्यासाठी येतो, त्याचं कारण सांगा ना. धर्म जागो सदैवाचा. पण त्याच्याही पुढेकडे तुकोबराय सांगतात, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा परमार्थ. धन्य आहे तुकोबराय, त्यांना नेण्यासाठी देव येतो. महाराज म्हणून धन्य व्हावं लागतं. महाराज एक तर माणसाला धन्यता दिली जाती, नाहीतर धन्य व्हावं लागतं. महाराज संतांना धन्यता सुद्धा दिली आणि संत धन्य सुद्धा झाले. अशा तुकोबरायांना नेण्यासाठी देव आलाय. महाराज ह्या संतांचं चरित्र ऐकण्यासाठी, संतांचं चरित्र ऐकण्यासाठी कीर्तन असतं. महाराज जीवनामध्ये संतांनी काय केलंय, आपण काय करतो आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी 2 तास कथा कीर्तन ऐकावं लागतात. महाराज नुसते कथा आणि कीर्तन ऐकून चालत नाही. संत ज्ञानोबारायांनी काय केलंय, चोखोबरायांनी काय केलंय. महाराज महार जातीमध्ये जन्माला आलेली चोखोबराय, विचार करा, त्यांच्या घरी देव जेवणासाठी जातो. महाराज का देवाला इकडे कुणी जेव घालत नव्हतं का. पंचपक्वानाचं नैवेद्य देवासमोर आहे तरी देव चोखोबरायांच्या घरी जेवायला जातो आणि चोखोबरायांच्या पत्नीच्या हातून देव जेवण करतात. महाराज हा संतांचा अधिकार आहे. महाराज म्हणून महाराज सांगतात, हा अधिकाराने जे मोठे असतात अगोदर त्यांचं ऐकावं लागतं. महाराज आता तुम्ही सुद्धा सर्व गुणीजन मंडळी, ज्ञानवंत, कलावंत आणि गुणवंत, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तुम्ही मोठे आहात, तरीही माझ्या कीर्तनामध्ये 2 तास सुंदर अशी साथ करतात. मी तुमचं वर्णन करण्या इतकी मोठी नाही, किंवा वयाने सुद्धा नाही आणि ज्ञानाने सुद्धा नाही. मोठ्या माणसाचं वर्णन करण्यासाठी एक तर माणूस वयाने मोठा असला पाहिजे किंवा ज्ञानाने मोठा असला पाहिजे. मी वयाने सुद्धा मोठी नाही आणि ज्ञानाने सुद्धा मोठी नाही. तुम्ही सर्व इथे बसलेले सर्वच जण माझ्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने मोठे आहात, म्हणून तुमचं वर्णन करण्या इतकी माझी वाणी सुद्धा नाही आणि माझं वय सुद्धा नाही. महाराज मग आपल्यापेक्षा मोठा माणूस आपल्या समोर असल्यानंतर आपण अगोदर त्याचंच ऐकलं पाहिजे. लहानपण देगा देवा
आणि मुंगी साखरेचा रवा ही संतांची शिकवण आहे महाराज. अगोदर मोठ्यांचं ऐकावं. आणि आजही आपल्या मातृभाषेमध्ये शिकवण आहे महाराज. मोठ्या माणसाचा आदर्श ठेवला पाहिजे. आपले आई वडील आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपण त्यांचं दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही. मोठ्याचं दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही. पैशाने कितीही मोठा असला, धनाने कितीही मोठा असला, पण महाराज आपल्यापेक्षा ज्ञानाने आणि आपल्यापेक्षा जास्त दिवस ज्यांनी जीवन जगलेले आहेत त्यांचं दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुम्ही सर्वच माझ्या समोर उपस्थित असणारे माझ्यापेक्षा ज्ञानाने सुद्धा आणि वयाने सुद्धा मोठे आहात. म्हणून काय माझी वाणी तुम्हाला सांगेल किंवा माझी वाणी तुम्हाला सांगता येईल, हुकून चुकून एखादा शब्द जरी चुकीचा गेला तर तुम्ही क्षमा म्हणून मला माफ करताल. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात नामा म्हणे जीवे करीने लिंबन. नामदेवरायांना सांगायचं देवा माझ्या जीवनातलं सगळं दुःख नाहीसं झालंय, तुला पाहिलंय. मग ताई आमच्या जीवनातलं दुःख कधी नाहीसं होईल. आम्ही सुद्धा देव पाहिला आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझा पाहे पांडुरंगा. आता मला फक्त तुला पाहायचं आहे, बाकी काही नकोय. मग नामदेवराय सांगतात देवा मी तुला पाहतो. 24 तास नामदेवराय देवाची सेवा करतात, परी देवाचं वर्णन करतात महाराज. तरी देवाचे अभंग रचतात महाराज. आणि ते अभंग रचत असताना नामदेवराय सांगतात देवा म्हणून मी एक सांगेल, संसारामधलं दुःख नाहीसं करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त संतच तारून नेऊ शकतात. भरलेल्या नदीमध्ये, भरलेल्या पाण्यामध्ये, संसाररूपी पापरूपी पाण्यामध्ये आपण ज्या नावेमध्ये बसलो आहोत ती नाव संत आहे महाराज. आणि ती नावरूपी संत आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचतात. याची ज्याला आव्हान, ज्याच्या गॅरंटी आहे, अशीच म्हणत त्या नावेमध्ये बसू शकतात. त्याचं नाव भजन आणि भगवंताचा परमार्थ आहे महाराज. भजन रूपी नावेमध्ये संतांसोबत बसावं लागणार आहे. संत तारून नेणारे आहेत महाराज. म्हणून महाराज सांगतात आता आपण देवाच्या भजनाला लागलोच महाराज. एक बाबा आमच्या सोबत आले. बाबा म्हटले ताई खूप दुःख आहे म्हणे, इथे सुख नाहीये. बाबा आमच्या सोबत तरी कुठं सुख आहे महाराज. इथं बसलेल्याला सुद्धा सुख नाही, इथं उभा असणाऱ्याला सुद्धा सुख नाही, पकवाजाला सुद्धा सुख नाही. आमचं सुख सांगता येत नाही, तुमचं सांगता येतं, एवढाच फरक आहे. बरोबर आहे. दुःख प्रत्येक जीवाला आहे महाराज, फक्त वेगवेगळ्या रूपात त्याचं परिवर्तन आहे. प्रत्येकाला दुःख आहे महाराज. कुणी शरीराच्या व्याधीने दुःखात आहे तर कुणी धनाच्या व्याधीत दुःखात आहे. प्रत्येकाला दुःख आहे महाराज. एक बाबा कीर्तन ऐकायला बसले. 2 तास कीर्तन ऐकलं बाबाने. म्हणे ताई छान कीर्तन झालं, आमच्या गावी या म्हणे कीर्तनाला. म्हटलं हो बाबा. बाबाच्या गावाला कीर्तनाला गेलो. सुंदर असा मंडप वगैरे दिला, मृदंग गायक सगळं सिस्टीमची साथ वगैरे सुंदर अशी व्यवस्था केली. 2 तास कीर्तनामध्ये सुंदर असं सर्व गुणीजनांनी साथ करून कीर्तन सुंदर पार पडलं. 2 तास कीर्तन झाल्यानंतर बाबाला विचारलं, म्हटलं बाबा कीर्तन कसं झालं. म्हणे ताई मला तर काय ऐकू येत नाही म्हणे, पण मी विचारून पाहिन. कहा गए तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. जीवनामध्ये महाराज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आपण ऐकतो पण ते ऐकल्यासारखा होत नाही. म्हणून प्रत्येक जीव फक्त आणि फक्त महाराज काय करतो, प्रयत्न करतो. कशाचा? नाही ऐकू आलं तरी ऐकायचा, नाही बोलता आलं तरी बोलायचा. म्हणून महाराज म्हणतात नाही भजन करता आलं तरी भजन करा, नाही ऐकता आलं तरी श्रवण करा, नाही ऐकता आलं तरी महाराज नाही चालता आलं तरी पंढरीची वारी करा. कुर्मदास नावाच्या भक्ताने महाराज पायी यात्रा केली. पाय नसताना सुद्धा देवापर्यंत गेला महाराज. असं भक्त व्हा महाराज. आणि एवढ्या व्याधीतून सुद्धा संत तुम्हा आम्हाला फक्त एकच आव्हान देतात, फक्त देव. आशा देवाचं भजन करण्यासाठी प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची. विठोबा